बाहेर बघा पाऊस छान पडतोय आणि अशा पावसाळी वातावरणात आपण गरमागरम मसाल्या चहाची मजाच वेगळी असते ना. चला तर आपण आता बघूया गरमागरम चहाच्या मसाल्याची रेसिपी. सुंठ आहे 50 ग्रॅम, हे 20 ग्रॅम वेलची आहे, बडीशेप 1 चमचा, मिरी 1 चमचा, लवंग 1 चमचा, 2 मसाला वेलची आहे, दालचिनी घेतले 2-3 तुकडे, चक्री फूल घेतले 2 आणि जायफळ अर्ध्याला जरा कमी आहे. आता हे सगळं थोडंसं गरम करूया आपण, म्हणजे मसाला चांगला टिकेल. आता हे आपण सुरुवातीला थोडंसं भाजून अगदी जरा गरम करून घेऊया. जास्त नाही गरम करायचं, एक 2-3 मिनिटं करूया गरम. झालं, गॅस बंद करूया, गार होऊन देऊ दे. ते सुंठ मी जरा बारीक करून घेते, नाही तर मिक्सरला बारीक होणार नाहीये. थोडीशी बारीक करून घेते. सुंठ बारीक करून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे मसाला गार झाला आहे, आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. चांगला बारीक करून घ्यायचा मिक्सरला. ह्या चहाचा मसाला ना फार सुगंध छान येतो आणि स्वाद पण छान मिळतो ह्याचा. पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये आपल्याला शरीराला ऊब मिळायला खूप मदत होते ना, पचायला पण मदत होऊ शकते. सर्दी खोकला घसा खवखवत असल्यास गरम मसाला चहा घेतल्याने काहींना आराम मिळू शकतो यानं. आणि या घरच्या घरी बनवायला खूप सोपा आहे. चहा मसाला ताजा ताजा बनवा तुम्ही, अगदी आवडीनुसार. तुम्हाला त्यातले जे काय आपण घेतलेत ना साहित्य, ते आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तुम्ही. आता मी 3 कप चहा करणार आहे, तर त्याला 1.5 कप पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घेतलंय हे. आणि त्याच्यामध्ये आता मी 3 सपाट चमचे चहाची पावडर टाकणार आहे आणि साखर 3 चमचे. तुम्हाला किती गोड हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता. आम्हाला कमी गोड लागतो म्हणून आम्ही कमी साखर 1 चमचा बास होते आम्हाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2 चमचे पण घालू शकता त्याच्यामध्ये. चहाला चांगली उकळी येऊन द्यायची. चहा उकळायला लागला ना की त्याच्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे त्याच्यामध्ये. चहाला चांगली उकळी आली आहे बघा. 1-2 मिनटं असाच उकळून द्यायचं, वर खाली करायचा. आता आपल्याला चहाचा मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये. आपल्याला जरा उकळी येऊ द्या अजून जरा. वर खाली असं केलं की चहाला फेस पण छान येतो आणि चहा छान होतो. टपरीवर बघा असाच चहा वर खाली करतात.
तर छान उकळी आली आहे त्याला. तर त्याच्यामध्ये आपण बघा पाव चमचा प्रमाणे 3 पाव चमचा आपण मी आता मसाला टाकते त्याच्यामध्ये. तुम्हाला कमी जास्त मसाला घाला किती हवा तो. मला अगदी स्ट्रॉंग नको म्हणून मी मसाला थोडा कमीच घातलाय. तुम्हाला आवडत असेल तर जास्त घालू शकता तुम्ही. बघा आता असा फेसाळलेला चहा बघा.